Hello friends, I am Professor Rajesh Kagane from Hutatma Jayentrao Patel Junior College, Himayatnagar, District Nanded. Dear students, we are going to learn in this video about 12th class English Unit 1.4 Big Data Big Insight. Actually, this is second part. In this second part, we are going to learn about 8 points which are given in big data big insights. Before of this video, dear students, we have seen what is big data, and in this video we are going to learn about the uses of big data. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बिग डेटा म्हणजे काय याविषयी माहिती पाहिलेली आहे पार्ट 1 मध्ये. पार्ट 2 मध्ये आपण बिग डेटाचे उपयोग काय आहेत ते पाहणार आहोत. निश्चितरीतीने तुम्हाला आवडेल, समजेल, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. लेट अस सी हियर uses of big data. Dear students, here big data uses, first of all we will see the location tracking. How do we locate the track? Big data has been useful in identifying and tracking the exact location of the place. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या विशिष्ट जे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाला जाणारा जो मार्ग आहे त्याविषयीचं संपूर्ण ट्रॅकिंग आणि ओळखणं काम करण्याचं काम या ठिकाणी बिग डेटा हे करत असतं. यामध्ये मग आपण पाहत असतो की युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. या ठिकाणी फार महत्त्वाची एक संकल्पना आहे आणि ती संकल्पना आहे GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. आणि यामार्फत आपण कुठेही कुठल्याही ठिकाणी आपल्याला जर जायचं असेल तर GPS मार्फत किंवा ज्याला आपण गुगल मॅप म्हणतो, गुगलचा नकाशा, संपूर्ण त्या ठिकाणाचं नाव तुम्ही टाका आणि गुगल मॅप करा. तुम्हाला ते ठिकाण किती किलोमीटर आहे, कोणत्या रस्त्याने जायचे हे आपल्याला बिग डेटा मार्फत लक्षात येत असतं. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, बघा पेज नंबर 36 वरती. हाऊ कॅन वी चेक द कंडिशनिंग ऑफ द गुड्स. एखादं जे ठिकाण आहे, त्या एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचं ठिकाण आपण कसं फाइंड आउट करणार, कसं चेक करणार. वी कॅन चेक इट व्हाया ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन. अँड dear students, another question is also asked here. How can you reduce the risk in transportation? ट्रान्सपोर्टेशन मध्ये जे धोके होत असतात ते कसे रिड्यूस केले जाणार. जस्ट वी कॅन यूज द GPS अँड गुगल मॅप, अँड विथ द हेल्प ऑफ GPS अँड गुगल मॅप, जिओग्राफी पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स, we get the real time data about traffic congestion or the particular route information, if the route is closed or if it is a one way route, understanding accident prone area etc. आणि आपण या निश्चितरीतीने आपल्या रस्त्यावरचे जे संकट आहेत ते आपण कमी करू शकतो केव्हा ग्लोबल जिओग्राफी पोझिशन जी काही आहे म्हणजे GPS मार्फत, रेडिओ लहरीच्या मार्फत माहिती या बिग डेटामधनं घेऊन की आपण ज्या रस्त्यावरून जाणार आहोत तिथे बिग ट्रॅफिक आहे का, ॲक्सिडेंट प्रोन म्हणजे ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होत असतात का जास्त प्रमाणामध्ये, हे आपण माहिती करून घेऊ शकतो. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 37 वरती, यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. बघा या ठिकाणी तुम्हाला कुठं जायचं आहे याचं निश्चितरित्या नियोजनसुद्धा तुम्ही ट्रान्सपोर्टेशन, तुमचं जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे, जीप असेल, स्वतःची गाडी असेल, ST असेल किंवा रेल्वे असेल, एरोप्लेन असेल वगैरे वगैरे, तुम्ही प्लॅन करू शकता, नियोजन करू शकता.
If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. बघा विद्यार्थी मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. फॉर एक्झाम्पल आपण फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, स्नॅपडील वगैरे आणखी मेशो या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या ऑनलाईन शॉपमधून काही गोष्टी खरेदी करत असतो. खरेदी केल्याच्या नंतर तुमची वस्तू कुठपर्यंत आलेली आहे याचं लोकेशनसुद्धा तुम्ही ट्रॅक करू शकता. एवढी महत्त्वाची माहिती आपल्याला मिळू शकते. दिस हॅज इमिजिएटली हेल्प्ड द लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस द रिस्क इन ट्रान्सपोर्टेशन, इम्प्रूव्ह द स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलेवरी. या गोष्टी कशामुळे कंपन्या करत असतात की ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित व्हावं, रिस्क कुठल्याही प्रकारची नसू नये, त्याच्यामधला धोका कमी व्हायला पाहिजे आणि तुमच्याजवळ मिळण्याची जी स्पीड आहे ती वस्तू मिळण्याची आणि तुमचा विश्वास त्या कंपनीवरचा की वस्तूची डिलिव्हरी आपली व्यवस्थित होते. याकरिता हे सगळं महत्त्वाचं लोकेशन ट्रॅकिंग ज्याला आपण म्हटलेलं आहे ते करता येतं. आता सेकंड पॉईंट, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. बिग डेटाचा फायदा सेकंड जो यूज आहे, वापर आहे, तो अशा प्रकारचा आहे. तो आहे देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाईट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. आणि संपूर्ण पृथ्वीवरती, ग्लोब संपूर्ण पृथ्वीवरती या ठिकाणी वेदर सेन्सर्स आणि वेदर सॅटेलाईट बसवलेले आहेत आणि त्यामुळे ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बेईंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्याच्यामधनं प्रचंड प्रमाणामध्ये ह्यूज डेटा जो काही, ह्यूज म्हणजे अ लॉट ऑफ बिग, मोठ्या प्रमाणामध्ये डाटा कलेक्शन केला जात असतो सातत्याने. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज, वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज. आणि हवामानाचा अंदाज आपल्याला सांगण्याचं काम या ठिकाणी ते सॅटेलाईट हवामान आपल्याला सेन्सरमार्फत देत असतात. वेदर पॅटर्न गिव्ह अस वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कलॅमिटीज लाईक फ्लड, अर्थक्वेक, सुनामी एट्सेट्रा. आणि बघा या ठिकाणी वेदर पॅटर्न, हवामानाचा जो अंदाज आहे आणि त्या अंदाजानुसार, रचनेनुसार आपल्याला काही हानी होऊ नये यासाठी आधी माहितीसुद्धा दिल्या जात असते. इम्पेंडिंग नॅचरल कलॅमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्ती, जशी काही पूर असेल, फ्लड, अर्थक्वेक असेल, भूकंप किंवा सुनामीसारख्या ज्या लाटा असतील किंवा संकट असेल ते होऊ नये, इम्पेंड होऊ नये, म्हणजे लोकांवरती ते संकट येऊ नये याचं आधी आपल्याला सूचनासुद्धा ते देत असतं. एवढंच काय, पाऊस आज पडणार आहे की नाही किंवा 8 दिवसात पडणार आहे की नाही याचा हवामानाचा अंदाजसुद्धा आपल्याला यामार्फत घेता येत असतो. नेसेसरी प्रिपरेशन टू कम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स अँड वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि या हवामानाच्या अंदाजामुळे आपल्याला उद्या काय करायचे याचा आपल्याला आज प्लॅन करता येतो असतो आणि पाण्याची पातळी किती आहे, कमी आहे, जास्त आहे किंवा वाढवता येईल हे सुद्धा आपल्याला यामार्फत निश्चितरित्याने करता येत असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, या पुढचा जो काही फायदा आहे या बिग डेटाचा तो आहे नंबर 3, हेल्थ केअर इंडस्ट्री. फार महत्त्वाची गोष्ट आहे की माणसाचं आयुर्मान वाढण्यामागे सुद्धा बिग डेटा मागे नाही आहे. कशा पद्धतीने? टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियसनेस. लोक एवढे जागरूक झालेले आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये. द स्मार्ट वॉचेस, अदर विअरेबल हेल्थ ॲप इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. स्मार्ट वॉच आपण जर मनगटाला बांधली तर त्यामध्ये आपल्याला आपल्या हृदयाचे ठोके, त्याच्यानंतर आपलं रक्त किती प्रमाणामध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन कशा पद्धतीने, पल्स रेट कशा पद्धतीचा आहे, ऑक्सिजन किती प्रमाणामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यावरती एका क्षणाच्या आत समजत असतात. आणि म्हणून किंवा हेल्थ ॲपसुद्धा आहेत मोबाईलमध्ये, आपण घेऊ शकतो. किती वेळ आपण चाललोत, किती वेळ आपण एक्झरसाइज केली, किती वेळ आपण आराम केला, किती वेळ शांत झोप घेतली, ही संपूर्ण माहिती आपल्याला त्यामार्फत मिळत असते. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. आता याला आपण बघा, मिनी बायोमेडिकल डिव्हायसेस आपण त्याला म्हणतो. जैव विविधता असलेले किंवा
मेडिकलच्या संदर्भामध्ये फार मोठं संशोधन झालेले छोटे छोटे डिव्हाइसेस आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट. काय काय करत असतात ह्या स्मार्ट वॉचेस आणि हेल्थ ॲप? आपला हार्ट रेट, त्याच्यानंतर मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कशा पद्धतीने झोप घेतो पेशंट, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाईज, कशा पद्धतीने व्यायाम तो करतो, किती करतो, द डिस्टन्स वॉक, किती चाललं, हे आपल्याला या ठिकाणी मिळत असतं. आणि इथे आपल्याला एक प्रश्न बघा पुढे विचारलेला आहे त्याच पेज नंबर 37वरती. डू यू थिंक बिग डेटा हॅज इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ? येस, डेफिनेटली it improved the quality of life. How? Just with providing us the healthcare devices, and via the healthcare devices we can find out heart rate, monitor patient sleep pattern, then we can keep the record of our exercise and distance, how do we walk. The analysis of the data collected can give a new insights and improve the personalized individual feedback to each and every person. आणि ॲनालाइज, त्याच्या माहितीचं विश्लेषण जे काही आहे ते सुद्धा व्यक्ती ते व्यक्ती वैयक्तिकरित्या ते माहितीचं विश्लेषण यामार्फत दिल्या जात असतं. नाव अ डेज वी हॅव गॅजेट टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एट्सेट्रा ॲट होम. 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू द पेशंट इन द हॉस्पिटल टू. आणि बघा आज जसं हॉस्पिटलमध्ये चेक केल्या जात असतं ब्लड प्रेशर, ब्लड शुगर वगैरे वगैरे, ते आपण आपल्या घरच्या घरी 24 तास 7 दिवस चेक करू शकतो. 24/7 मीन्स 24 तास 7 दिवस. कशाच्या साह्याने? विथ द हेल्प ऑफ द बिग डेटा. With the help of the big data, the doctor can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug. आणि डॉक्टरांनासुद्धा एखाद्या वेळेस काही प्रश्न निर्माण झाला तर ताबडतोब ते इंटरनेटवरती जात असतात आणि त्या गोष्टीविषयी माहिती घेत असतात की कुठल्या ड्रगचा काय फायदा आहे आणि काय तोटा आहे. तर अननेसेसरीली गेस वर्क कॅन बी सिग्निफिकन्सली रिड्यूस्ड. आणि अननेसेसरीली गेसवर्क जे काही अद्याप काय व्हायचं की काय कुठलं औषध चालतं या पेशंटला ते अंदाजे गेस केल्या जायचा आणि तो दिला जायचा, परंतु आता ते रिड्यूस झालेलं आहे, कमी झालेलं आहे. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑप्टेन. आणि रुग्ण जो काही आहे, पेशंट जो काही आहे, त्याचं काल कशा पद्धतीचा पल्स रेट होता, कशा पद्धतीचे ऑक्सिजनची लेवल होती, याविषयीची माहिती कम्प्युटरच्या साह्याने किंवा या बिग डेटाच्या साह्याने आपल्याला ठेवता येत आहे. बिग डेटा हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ द एपिडेमिक अँड डिझिजेस. बघा एपिडेमिक जसं कोरोनासारखा फार मोठा आजार ज्याला पॅन्डेमिक म्हटलं गेलं आहे, किंवा साथीचे रोग एपिडेमिक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील, त्या आजारांवरती नियंत्रण करण्याचं कामसुद्धा या गोष्टीमार्फत निश्चितरित्याने होत असतं आणि कुठल्याही पद्धतीने माहिती आपल्याला मिळू शकत असते. आज आपण जगभरामध्ये किती पेशंट कोरोनाचे आहेत हे एका क्लिकवरती बघू शकतो. यालाच बिग डेटाचा एक पार्ट आहे असं म्हटलेलं आहे. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू on WhatsApp or Facebook, it will be monitored and areas affected by your flu can be easily located and necessarily precautions can be taken. तुम्ही फक्त एक व्हॉट्सॲपवरती मेसेज टाका फक्त तुम्ही आजारी पडल्याच्या नंतर की मला ताप आलेला आहे, मला फ्लू झालेला आहे वगैरे वगैरे. व्हॉट्सॲप फेसबुकवरती टाकल्याच्यानंतर तुमच्यापर्यंत कुणी ना कुणीतरी तुम्ही कशी काळजी घ्यावं यामार्फत माहिती लगेच तुम्हाला इंटरनेट मार्फत वाया मिळू शकते. किंवा फार्मास्युटिकल कंपनीज would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. काही कंपन्यामार्फत औषधीसुद्धा घरोघरी सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त ऑनलाईन बोलवली की ती घरोघरी मिळू शकते. ही माहिती आपल्याला यामार्फत मिळते. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problem they are encountering. आणि सध्या परिस्थितीमध्ये जे काही आपल्याला अडचणी आहेत प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला सोल्युशन इंटरनेटच्या मार्फत निश्चितरित्याने मिळत असतं. आणि चौथा जो फायदा आहे आपल्याला जो या गोष्टीचा आहे इंटरनेटचा किंवा बिग डेटाचा, तो आहे बँकिंगच्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पेज नंबर 38वरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. विथ द बिग डेटा ॲनालिटिक द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. लोकांनी कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे,
कशा पद्धतीने आपला बिझनेस करायला पाहिजे, ही संपूर्ण माहिती बिग डेटाच्या मार्फत आपल्याला आजकाल मिळत आहे. न्यू इन्साइट्स हॅव एनेबल द बँक फायनान्स कंपनीज टू कम सुटेबल प्लान्स. बिग डेटा हॅज एनेबल स्मूथ फंक्शनिंग ऑफ द एजन्सीज अँड द इन्स्टिट्यूशन्स. या बिग डेटामार्फत बऱ्याचशा फायनान्स कंपन्यासुद्धा सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रिडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्क्युअल ऑफ ऑडिट ट्रेल्स एट्सेट्रा. बँक्स ज्या आहेत किंवा फायनान्स कंपन्या ज्या आहेत, हा बिग डेटा कशासाठी वापरत असतात? टू प्रिव्हेंट सायबर क्राईम. जे काही सध्या आपल्या ATMवरनं कोणाचे तरी पैसे जातात, कुणाला तरी मॅसेज येतो, कुणाला तरी फोन येतो, तुमचं ATM खराब झालेलं आहे, त्यानंतर मग काय केलं जात असतं, हे 4 अंक आम्हाला सांगा आणि त्यानंतर आपले पैसे निघून जात असतात. यापासून आपला बचाव करण्यासाठी सायबर क्राईम जे काही आहे, गुन्हे होऊ नयेत, यासाठी बिग डेटाचा वापर बँक करत असतात. कार्ड फ्रॉड होत असतं, ATM कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे वगैरे, आणि यासाठी किंवा ऑडिट बँकांच्या केल्या जात असतं क्विक, काही कमीत कमी वेळामध्ये. बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा देअर कस्टमर अँड डेटा ऑन प्रिव्हेंट ब्रूट फोर्स अटॅक, बँक कॅन प्रिडिक्ट फ्युचर अटेम्प्ट. आणि या ठिकाणी या गोष्टीसाठी फार महत्त्वाचा फायदा जो काही आहे, ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, व्यवहार कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, ही माहिती जी काही आहे, जे काही किंवा सायबर अटॅक जो काही आहे, तो ज्याला ब्रूट फोर्स अटॅक म्हटलेलं आहे. सायबर अटॅक दॅट रिलाइज ऑन गेसिंग द पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ द टार्गेटेड पासवर्ड. जे आपले पासवर्ड असतात ते पासवर्डचा मिसयूज होऊ नये किंवा ट्रान्झॅक्शन होऊ नये, रॉंग ट्रान्झॅक्शन होऊ नये, यापासून आपल्याला वाचविण्याचं काम बिग डेटा आणि त्याचा वापर कंपन्या करत असतात. बिग डेटा नॉट ओनली हेल्प इन प्रिटेंडिंग सायबर क्राईम्स, but it also help in handling issues related to the missed transaction and failure in net banking. नेट बँकिंगमध्ये बऱ्याचशा वेळेस काही जणांचे कुठेतरी पैसे ट्रान्सफर करत असताना ते समोरच्याला जात नाहीत, आपल्या अकाउंटवरून तरी जात असतात, डेबिट होत असतात, परंतु समोरच्या अकाउंटवर क्रेडिट होत नाही. असं मिस ट्रान्झॅक्शन जर होत असेल तर त्याचाही बेनिफिट आपल्या इंटरनेटद्वारे कंपन्या आपल्याला काही दिवसांनी ते पैसे परत करत असतात. इट कॅन इवन प्रिडिक्ट a possible spike on servers so that bank can manage transaction accordingly. आणि ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहार. या गोष्टीवरती व्यवहार जे काही आहे व्यवस्थित व्हावेत, सुरळीत व्हावेत, एक्सचेंज व्यवस्थित व्हावं, फंड इकडे तिकडे जावा, लोकांना फायदा मिळावा, यासाठी कंपन्या या निश्चितरित्याने फार मोठ्या प्रमाणात बिग डेटाचा फायदा घेत आहेत. त्याचबरोबर द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन इज यूजिंग द बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. आणि या ठिकाणी एक कमिशन नेमलं गेलेलं आहे, त्याला SEC सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन असं म्हटलेलं आहे. या कमिशनमार्फत सुरक्षितता कशा पद्धतीने देता येईल लोकांना, काही इलिगल म्हणजे बेकायदेशीर ट्रान्झॅक्शन होतात का, काही बेकायदेशीर व्यवहार होतात का, यासाठी हे SEC आपल्या या ठिकाणी मॉनिटरिंग करत असतं. द SEC इज यूजिंग नेटवर्क ॲनालिटिक अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड इन द फायनान्शियल मार्केट. कुठल्याही प्रकारचे फ्रॉड होऊ नयेत यासाठी नैसर्गिकरित्या त्यावरती लक्ष ठेवण्याचं काम SEC हे करत असते. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इन an area where big data find a lot of use today, and here big data algorithm are used to make trading decisions. Today the majority of equity trading now take place via data algorithm. आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग सेक्टरमध्ये जे काही बेनिफिट आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग जी काही आहे ही सुद्धा बिग डेटामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सुरक्षितता देते. त्यानंतर बिग डेटा अल्गोरिदम मोठ्या प्रमाणामध्ये जी काही गणना करावायची असते, कॅल्क्युलेशन करावायची असते, ती कॅल्क्युलेशनसुद्धा बिग डेटामार्फत विदिन अ सेकंड, विदिन अ मोमेंट होत असते. आणि म्हणून ही जी काही वेबसाईटमार्फत ह्या सगळ्या गोष्टी, न्यूज असतील, मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्यापर्यंत, त्यामध्ये मग टू मेक, टू बाय, टू सेल डिसिजन, हे जे काही एका सेकंदामध्ये आपण करू शकतो. एखादी वस्तू विकत घ्यायची, आपली विकायची असेल तरीही सुद्धा. पुढचा बेनिफिट बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला
या ठिकाणी बिग डेटाचा आहे आणि तो म्हणजे 5th नंबर स्पोर्ट्स. खेळाच्या बाबतीमध्ये कसा फायदा होतो याचा बघूयात आपण. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी प्रीम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ द स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. आपण एखाद्या वेळेस बघा मॅच पाहतो टी व्हीवरती, मॅच पाहत असताना बाजूला किंवा मोबाईलवरती तुम्ही बघा, एवढ्या आकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जात असतात. एखादा खेळाडू खेळत असेल तर तो त्याच्या आधी कसा कसा खेळला, कशा पद्धतीने त्याने चेंडू टाकले बॉलर असेल तर, कशी विकेट घेतलेली होती, काय केलेलं होतं, याची स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन त्याची अप टू डेट आपल्यासमोर दिल्या जात असते. अ gigantic data has been created over a period of time from recording of matches, training session and workout. Gigantic means a lot of प्रचंड प्रमाणामधला जो काही डाटा आहे तो आपल्यासमोर या ठिकाणी ठेवला जात असतो, फार मोठ्या प्रमाणामधला. आणि हे केवळ आणि केवळ कशामुळे होत असतं, हे केवळ आणि केवळ होत आहे हे बिग डेटा किंवा इंटरनेटच्या माध्यमातून. द डेटा एनेबल्स स्पोर्ट्समन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. एखादा खेळाडू खेळतो आहे तर त्याचा आधीचा परफॉर्मन्स कसा होता, आताचा परफॉर्मन्स कसा आहे, तो प्लेयर कसा खेळतो आहे हे, आणि एखादा शिकाऊ उमेदवार असेल तर आपण कसं खेळावं हे त्याच्याकडे पाहून जगभर वर्ल्ड वाईड केल्या जात असतं. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग individual as well as team performance. The sensor embedded in the sports equipment help us understand our game from close quarters. The sensor help us to make understand the field condition, weather, the individual performances, and video analytic help us to see the each and every performances minutely. एका क्षणामध्ये, मिनिट मीन्स बारकाईने व्हिडिओ ॲनालिटिक केल्या जात असते किंवा सेन्सरच्या साह्याने त्या ठिकाणचं फील्ड कंडिशन कशी आहे, तिथली पिच कशी आहे, हवामान कसं आहे, वैयक्तिक परफॉर्मन्स एखाद्या खेळाडूचा कसा आहे, सेन्सरमार्फत त्या ठिकाणी आपल्याला माहिती एका क्षणामध्ये मिळू शकते. त्यानंतर 6वा जो फायदा आहे तो विद्यार्थी मित्रांनो ॲडव्हर्टायझिंग. जाहिरात जी काही आहे ती जाहिरातसुद्धा या कशा पद्धतीने जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये याचा फायदा होतो. बघा, आपण थोड्या वेळाने आपण यूट्यूबवरचा एखादा व्हिडिओ पाहतो, त्यात सुरुवातीला किंवा मध्यभागी जाहिरात दिल्या जात असते आणि तो व्ह्यूवर्स पाहत असतात. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा, बी इन Facebook, Google, Twitter and any other online giants. All keep track the user behavioral and transactions. तुम्ही जेव्हा फेसबुक पाहता, गुगलवरती जाता, तेव्हा ताबडतोब तुम्ही जे पाहत असतात त्या पद्धतीची जाहिरात तुमच्यासमोर तुमच्या वागणुकीनुसार, वर्तणुकीनुसार तुम्हाला पाहायला मिळत असते. These internet giants provide a great deal of data about people to advertiser, and so they can rule targeted companies. Just the take Facebook for example. Here you can target people based on buying intent, website visit, interest, job roles, geographic, demographic and what not. तुम्ही फेसबुक बघा, बघितल्या तुमच्यासमोर लोकांना टॅग करा, लोकांवर त्या माहिती पहा, काहीतरी तुमच्या इंटरेस्टिंग गोष्टी असतील, काही तुमच्या नोकरीच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, काय जी माहिती नाही ती स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन म्हणजे डेमोग्राफिक ती माहिती तुमच्या समोर येत असते. देन ऑल दीज डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स यूजिंग बिग डेटा ॲनालिटिक टेक्निक. आणि हे फेसबुक कशामार्फत करत असतं, फेसबुकसुद्धा अल्गोरिदममार्फत म्हणजे आकडेवारी जी काही आहे स्टॅटिस्टिकल त्यामार्फत ते कलेक्शन करून ही तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतो. द सेम गोज फॉर गुगलसुद्धा तेच करत असते. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन द क्लिक यू विल गेट different result, and when you create the campaign for lead then you will get a different result. All that is made possible using बिग डेटा. आणि तुम्ही गुगलवरती सुद्धा एखादा विषय टाकून सर्फिंग करा, पाहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला त्या संबंधातले दुसरे विषय, दुसरे व्हिडिओ खाली लगेचच्या लगेच ती माहिती लगेचच्या लगेच तुमच्यासमोर येत असते. आणि ही माहिती जी काही आहे ती माहिती आपल्याला बिग डेटामार्फत निश्चितरीतीने मिळत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपण जर फायदा पाहिला, वापर पाहिला कोणता आहे त्या बिग डेटाचा, तर तो आहे आपल्या संदर्भातला म्हणजे एज्युकेशनच्या संदर्भातला. काय फायदा आहे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डेटाचा, इंटरनेटचा? मी आता तुमच्यासमोर ऑनलाईनच्या साहाय्याने आलेलो आहे. हा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. जसं ऑफलाईनपेक्षा वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासमोर आलेलो आहे. बिग डेटा हॅज इन्व्हेडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. आणि एक भरभराट
इनअंडेटेड म्हणजे भरभराट आणलेली आहे या बिग डेटाने एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन अ लीप अँड बाउंड्स. आणि अमर्याद पद्धतीने कायापालट घडवून आणलेल्या या एज्युकेशन फील्डमध्ये. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न, अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ आवर इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स. वैयक्तिक व्यक्तीची, विद्यार्थ्याची माहिती आम्ही तुमची एका क्षणामध्ये ठेवू शकतो, जसं गुगल क्लासरूमच्या साह्याने किंवा टीचमिंटच्या साह्याने किंवा गुगल टेस्ट जे काही तुम्ही देत असता. तुम्ही टेस्ट दिल्याच्यानंतर सबमिट केल्या आमच्याकडे ती माहिती येत असते. तुम्हाला किती मार्क्स पडलेत, कोणता प्रश्न चुकलेला आहे, कोणत्या प्रश्नाला कशा पद्धतीचं उत्तर असायला पाहिजे होतं. म्हणजे हा जो काही फायदा आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. बाजूला बघा एक प्रश्न विचारलेला आहे, डू यू थिंक बिग डेटा विल हेल्प टू ब्रिंग इम्प्रूव्हमेंट इन स्टुडंट? डेफिनेटली. विद्यार्थ्यांमध्ये काही फायदा होतो का या बिग डेटाच्या वापराने? निश्चित रीतीने. इथे आपल्याला माहिती दिली, एव्हरी स्टुडंट कॉम्प्रहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची जी काही पातळी असते ती वेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन वी डिझाईन क्रिएटिंग द डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ द स्टुडंट्स. वेगवेगळ्या विद्यार्थ्याच्या या कुवतीनुसार आपण वेगळ्या पद्धतीने टॉपिक निर्माण करू शकतो, स्टडी मटेरियल निर्माण करू शकतो. बिग डेटा मेक इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. आणि वी हॅव ऑल्सो द ॲक्सेस टू द रिझल्ट. आणि याचा फायदा अशा प्रकारचा आहे की विद्यार्थ्यांची आवड निवड आणि विद्यार्थ्याची अवघड पातळी जी काही समजण्याची, या सगळ्या गोष्टी यामार्फत आपल्याला पाहता येतात. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गॉज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ अँड विकनेस. आणि म्हणून यामार्फत आपण एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती कशा प्रकारची आहे, त्याची स्ट्रेंथ कशी आहे, गुण कोणते आहेत किंवा त्याचा विकनेस काय आहे, त्याचे कमजोरी काय आहे हे आपण माहिती करू शकतो. आणि त्याचे विविध मार्ग आपण वापरत असतो. जसं गुगल क्लासरूमद्वारे आपलं एज्युकेशन चालतं, यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे चालत असतं. जसं माझं इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल आहे, मी तुमच्यापर्यंत अगदी सुरुवातीपासून जसं लॉकडाऊन पडलं त्यावेळेसपासून मी तुमच्यापर्यंत पोहोचत आलेलो आहे. आणि ते केवळ आणि केवळ कशामुळे शक्य झालेलं आहे, हे बिग डेटामुळे झालेलं आहे. जसं ऑनलाईन लेक्चर आहे, झूम मीटिंग आहे, जिओ मीटिंग आहे, दूरदर्शनद्वारे एज्युकेशन घेतलं गेलं, टेलिग्रामद्वारे आहे, व्हॉट्सॲपद्वारे आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा जो आहे तो आपल्याला यामार्फत झालेला आहे. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि निश्चितरीतीने विद्यार्थ्याला त्याचं करिअर करण्यामध्ये हा फायदा या ठिकाणी या बिग डेटाचा त्याची ॲबिलिटी सुधारण्यामध्ये होऊ शकेल, त्याची कुवत सुधारण्यामध्ये होणार हे निश्चित रीतीने आहे. अँड लेट अस सी हिअर नेक्स्ट इन डेप्थ स्टडी ऑफ just this would definitely give a new sight into the education industry and help in improving the operational effectiveness and working educational institutions. आणि निश्चितरीतीने या ठिकाणी आपल्याला इफेक्टिव्हपणा जो काही परिणामकारकता जी आहे किंवा शिक्षणाची एक नवीन तंत्र प्रणाली जी आहे ती आपल्यापर्यंत यामार्फत पोहोचली असं म्हणायला काही हरकत नाही. दिस वूड इन जनरल एन्हान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि प्रत्येक विद्यार्थ्याची, संपूर्ण विद्यार्थ्यांची प्रगती यामुळे निश्चितरीतीने एन्हान्स होईल, सुधारेल. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल इन द एज्युकेशन इंडस्ट्री दॅट इज इन वन साईज फिट टू ऑल. आणि निश्चितरीतीने सर्वांसाठी ही फिट टू ऑल म्हणजे सर्वांसाठी योग्य अशा प्रकारचा पर्यायी शिकवण पद्धत जी काही आहे ती या बिग डेटामुळे निश्चितरीतीने भविष्यामध्ये येईल. आणि शिकवण पद्धतीवरला, शिक्षण पद्धतीमधलं जे प्रश्न होते ते त्याच्या सोल्युशन, उत्तर आपल्याला मिळेल निश्चितरीतीने. त्यानंतर शेवटच्या पॅराग्राफमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डाटा. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च, अंडरस्टँडिंग एज्युकेशनल फिनॉमिनॉन, helping in the smooth working of the government machinery etc. and it is the genie of our hands. बघा, हे जणू काही आपल्या हातातला एक जादू आहे, आपल्या हातातलं एक जादू आहे, जिनी आहे. आणि त्या जिनच्या मार्फत आपण निश्चितरीतीने कुठल्याही पद्धतीने कुठलीही माहिती कलेक्ट करू शकतो. भौगोलिक असेल आणि किंवा सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सरकारच्या काही स्कीम्स असतील किंवा मशिनरी काही बाबतीमध्ये असेल. आणि ही एक फेनॉमिनॉन आहे, हा एक नवलाई आहे. It lies in our hands to make the optimum uses of it for the
बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि निश्चित रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे ऑप्टिमम यूज, योग्य अशा प्रकारचा फायदा आपण घेणं हे आपल्या हातामध्ये आहे या बिग डेटा बिग इन्साईटचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने संपूर्ण टॉपिक जो आहे लाईन टू लाईन या ठिकाणी बघितलेला आहे. निश्चित रीतीने तुम्हाला आवडलेला असेल, तुम्हाला समजलेलं असेल. संपूर्ण टॉपिक पाहिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.